पुढे 1902 मध्ये सावरकरांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली आणि नाशिकप्रमाणे तिथेही त्यांना त्यांच्यासारखे विचार करणारे अनेक तरुण भेटले. पुढे या क्रांतिकारक तरुणांची संख्या अशीच वाढत गेली आणि सावरकरांनी स्थापन केलेल्या मित्रमेळा या संघटनेचे नाव आता अभिनव भारत असे ठेवण्यात आले. हे नाव इटालियन स्वातंत्र्यवीर आणि विचारवंत जोसेफ मॅझिनी यांच्या यंग इटली या संस्थेवरनं इन्स्पायर होऊन ठेवले होते. पण सावरकरांचे हिरो मगाशी शिवाजी महाराज होते ना, मग हे जोसेफ मॅझिनी कोण? अगं, शिवाजी महाराज हे त्यांचे दैवत होतेच, पण जगभरातील पुस्तके वाचल्यामुळे ज्याप्रमाणे जोसेफ मॅझिनीने इटलीला स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्याचप्रमाणे आपणही आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊ असा त्यांचा ठाम विश्वास होता. वाव, ही वॉज सो ग्रेट. अगं, पुढे तर त्यांनी स्वदेशी वस्तूंच्या वापराचा मुद्दाही उचलून धरला. स्वदेशी म्हणजे? स्वदेशी म्हणजे आपल्या स्वतःच्या देशात तयार होणाऱ्या वस्तू, मेड इन इंडिया. 7 ऑक्टोबर 1905 या दिवशी पुण्यात सावरकरांनी परदेशी मालाची होळी केली. तो दिवस होता दसऱ्याचा, पण पुण्यात साजरी झाली ती होळी. ट्रकभर परदेशी कपड्यांच्या होळीने पुण्यातलं वातावरण ढवळून निघालं आणि याने ब्रिटिशांना चांगलाच हादरा बसला. होळी मांडारे, होळी मांडारे.